सर्व भाविकांना विनंती, शेजारच्या हॉलमध्ये महाप्रसाद सुरू झालेला आहे. सर्व वाचलेल्या विनंती महाप्रसाद. मी ज्ञानेश्वर कोटे, जय मला आरती मंडळ वाकडी हे आपण गेल्या 2-2.5 वर्षापासून सुरू केलेलं आहे. त्यासाठी खंडेराव देवस्थान ट्रस्टचं विशेष सहकार्य असतं आम्हाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने आपण हे अन्नछत्र सुरू केलेलं आहे. सलग 2.5 वर्ष झालेले आहे. अन्नछत्र सलगपणे अविरतपणे सुरू आहे आणि पुढील 5 महिन्याचं ॲडव्हान्स बुकिंग झालेलं आहे अन्नछत्राचं. तसेच हा कार्यक्रम अतिशय सेवाभावी पद्धतीने साजरा केला जातो. कुणीही मानधन घेत नाही. आरती मंडळ आमच्या कुणीही अध्यक्षाने पुढं नाही. ट्रस्टचं सहकार्य, खंडेराव देवस्थान ट्रस्टचं सहकार्य व जयमल्ल आरती मंडळ हे दोघांच्या संयुक्त नियोजनाने हे अन्नछत्र सुरू आहे. आणि कालच आपल्या खंडोदेव आणि महाराष्ट्रदेवी यांचा विवाह जयमल्ल आरती मंडळ व आमचे 5-6 मंडळ आहे त्याचं विशेष सहकार्य श्री खंडेराव देवस्थान ट्रस्ट वाकडी व खंडेराव महाराज पायी दिंडी सोहळा यांच्या सहकार्याने हे उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. बाकी याच्याबद्दल काही सांगण्याची आवश्यकता नाही. आणि हा खंडोदेव नवसाला फाउंडर देव असल्यामुळे काल नाशिकच्या 2 लक्झरीवरून कार्यक्रमाला आलेल्या होत्या. आजसुद्धा नेवाशाच्या माणसामध्ये माहेरचे लोक 3-4 लोक आपण भेटायला येत आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय निस्वार्थीपणे अतिशय सद्भावनेने प्रेमळपणाने साजरा केला जातो आहे. याच्यात कुठलाही राजकीय सहभाग नाही. पण सगळ्या राजकीय पक्षांचा आम्हाला बाहेरून सपोर्ट आहे. फक्त सपोर्ट आहे. पण आम्ही राजकीय सहभाग आमच्या आरती मंडळात कोणाचाही ठेवलेला नाही. सर्व पक्ष आणि समस्त ग्रामस्थ वाकडी यांच्या वतीने हा कार्यक्रम अतिशय चांगला पार पाडला. आम्हाला अपेक्षा नसताना सुद्धा 5 ते 6 हजार लोक काल होते. आम्हाला एवढी अपेक्षा नव्हती. आणि या अन्नदानासाठी मुलांचे बड्डे असतात वगैरे हॉटेलमधून साजरे करण्याऐवजी सर्व आता भाविक लोक आजची सुद्धा पंगत आपल्या संपत काकाच्या नातीची होती. तिचा बड्डे झाला मागच्या आठवड्यात, तर त्यांनी त्यामुळे साजरा केलेला आहे. आणि जे अन्नदान सुरू आहे त्याच्यामध्ये साधारणपणे किती लोक सहभागी होतात आणि त्याचा लाभ घेतात? अन्नदानामध्ये साधारण 800 ते 1500-1600 पर्यंत. आता मागील महिना मार्गशीर्ष उपक्रम आहे आपला खंडेराव देवस्थान ट्रस्टचा. त्याच्यामध्ये साधारणपणे सहभागी कसं व्हायचं आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा त्यामध्ये? त्याच्यासाठी आपलं खंडेराव मंदिरमध्ये एक बोर्ड ठेवलेला आहे. अन्नदानाचे आजच्या अन्नदात्याचं नाव असतं व संपर्क करण्यासाठी 3 लोकांचे नावं दिलेले आहे. त्याच्यात त्यांच्याशी संपर्क करायचा व अन्नदात्याचे किंवा खंडेराव देवस्थान ट्रस्टचे महेश पानसरे म्हणून आपण बसलेले असतात तिथे, त्यांच्याकडे जरी संपर्क केला तरी ते आम्हाला संपर्क करतात. या अन्नदानासाठी साधारण 800 ते 1600 लोक गेल्या मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी यात्रेनंतर कांदा वाळण्यासाठी देवाला येतात ना, त्यामुळे पूर्ण महिनाभर भाविकांची रविवारी गर्दी होती. अशा प्रकारे आणि अतिशय उत्सुकपणे आम्हाला जे भांडे ताटं हे सगळ्या वस्तू दिल्या हे सर्व लोकांनी देणगी स्वरूपात अर्पण केलेलं आहे. आमच्या आरती मंडळाचा एकही रुपयाचा सहभाग नाही आहे. पण आमचे सगळे सेवेकरी निस्वार्थीपणे विना मानधनाचे हे काम करता येते.